नमस्कार मंडळी, आम्हा मायलेकींच्या मुक्तछंद या चॅनलमध्ये मी स्वाती बापट आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मागच्या एपिसोडमध्ये मागच्या भागामध्ये आपण सर्वांनी पितात सारे गोड हिवाळा असा एक हिवाळ्या स्पेशल एक नवीन भाग केला होता आणि तो सर्वांना खूप आवडला। त्यामुळे आजचा हा या महिन्यातला आणि या वर्षातला शेवटचा भाग आहे। या टप्प्याला साजेसा असा असावा म्हणून आम्ही जरा विसावू या वळणावर असं शीर्षक घेतलं। संहिता लेखन नेहमीप्रमाणे माझी आई डॉक्टर शुभांगी पातुरकर हिची आहे। आमच्या आधीच्या भागांप्रमाणे हा भागही तुम्हाला नक्की आवडेल ह्याची मला खात्री आहे। आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तेव्हा मंडळी, बघता बघता हा डिसेंबर महिना आला आणि हे वर्षसुद्धा संपत आलं। अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या मंगलमयी सोहळ्यानं हे वर्ष सुरू झालं। यावर्षी लोकसभा निवडणुका, महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका अशा 2 मोठ्या निवडणुका झाल्या आणि ह्या सगळ्या धामधुमीत हे वर्ष खूप पटकन गेलं। खरं तर आपलं प्रत्येक वर्ष खूप लवकर संपतं। जानेवारी लागलं की नवीन वर्ष सुरू होतं, आपल्याला खूप आनंद होतो, आपण नवीन नवीन रेझोल्युशन्स करतो आणि बघता बघता डिसेंबर येतो। मधला काळ कसा जातो कळतच नाही। आणि खरं सांगायचं तर मला असं वाटतं की हे सगळे आपण खूप मजेत असल्याची खूणच आहे, नाही का? तर मंडळी, आमच्यासाठी हे वर्ष यावर्षी खूप खास होतं आणि म्हणूनच ते जरा लवकर संपलं। कारण सहजच म्हणून आम्ही मायलेकींनी हे चॅनल काढावं असं ठरवलं। त्यामध्ये भारतीय सणवार असतील, उत्सव, दिनविशेष यांचा समावेश असावा असं ढोबळमानाने ठरलं। मग त्यातून आपले रीतिरिवाज, परंपरा याबद्दलची वेगवेगळी धार्मिक, सांस्कृतिक माहिती, कधी आध्यात्मिक, सामाजिक पातळ्यांवरची माहिती द्यावी असा मानस त्यामध्ये होता। आणि कधी दिनविशेष नसला तर मग आम्ही असं ठरवलं की चांगल्या कवितांचा रसास्वाद घ्यावा। आता अनेक वेळा आम्ही प्रवास वर्णनं आणणार आहोत, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कविता असल्या तर त्यांना उमगलेला अर्थ इथं पोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला। इतरही अनेक विषय या माध्यमातून आम्हाला घेता येण्याची थोडीशी मुभा असावी म्हणून आम्ही ह्याचं शीर्षकसुद्धा मुक्तछंद असं सर्वसमावेशक ठेवलं आहे। हे काम करत असताना तसं हे नवं आहे, त्यामुळे आम्ही दोघी जरा चुकत माकत बिचकत पुढं गेलो। संहिता लेखन असेल किंवा मजकूर या फॉर्मॅटमध्ये बसवणं असेल, हे सुरुवातीला अवघड गेलं। वेळेची मर्यादा बरेचदा पाळायला लागली, व्हिडिओ खूप मोठे व्हायचे, मग ते जरा तांत्रिक बाबींशी जुळवून घ्यावं लागायचं। मध्ये ते करत असताना छोट्या मोठ्या अडचणी आल्या, थोडेसे घोटाळे पण झाले, थोडे अडथळे आले, पण हे सगळं आम्हाला हळूहळू जमत गेलं। वेळेवर व्हिडिओ येत गेले, ते तुम्हाला खूप आवडले आणि ह्या सगळ्यात तुमचं सहकार्य, तुमचं प्रोत्साहन खूप खूप मोठं होतं। त्यामुळे तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला, ह्याबद्दल तुमचे खूप 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 आभार। अनेकांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटीत त्याची पोचपावती दिली। कुणी आम्हाला लेखी कळवलं, कुणी आम्हाला फोन करून कळवलं, कुणी कमेंट्स केल्या, कुणी शेअर केले व्हिडिओ। 6 महिन्यांचा खरं तर हा जो काळ आहे हा खूप मोठा आहे, पण आम्हाला इतक्या विषयांना गवसणी घालणं ह्या छोट्या अल्पावधीत जमलं नाही। त्याच्यामुळे जितकं शक्य असेल, जितकं आम्हाला जमलं तितकं आम्ही मनापासून केलं आणि करताना सुद्धा आम्ही दोघी ह्यामध्ये खूप रंगून गेलो, त्यातून खूप आनंद घेतला। आता इथे या वळणावर आम्ही मायलेकी जरा विसावतो आहोत। या वर्षानं आम्हाला खूप काही दिलं आहे, समाधान दिलंय, आनंद दिलाय, अनुभव दिलाय आणि मुख्य म्हणजे खूप समानशील असे स्नेही मिळवून दिले आहेत, ज्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला। ह्याचाही आम्हाला खरोखर खूप आनंद आहे, खूप समाधान आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांना खूप 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 मनापासून धन्यवाद। आपल्यासमोर एक नवीन वर्ष, एक नवीन आशा, एक नवीन आकांक्षा घेऊन आला आहे आणि ह्या सगळ्यांचा आपण सर्वांनी या नवीन वर्षाचं मनापासून आनंदानं स्वागत करूया। निरोपाच्या वेळी पुन्हा भेटण्याचं आश्वासन आपण देत असतो, त्यामुळे तसंच या वर्षीसाठी आम्ही थांबतो आहोत।
पुढच्या वर्षी आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नवीन विषयांसकट. तेव्हा या वर्षीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा. धन्यवाद.